काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पक्षाला आता सोडचिठ्ठी दिलेली आहे। ते कल्याणचे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष होते। काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता। मात्र आता जिल्हाध्यक्षपदापाठोपाठ काँग्रेस सदस्यत्वाचा देखील राजीनामा त्यांनी दिल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळतेय। येत्या 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळतेय। वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसलेली आहे। वसई विरार पालिकेच्या 29 प्रभागातल्या 115 उमेदवारीसाठी 550 भाजपच्या उमेदवारांनी आपापल्या श्रेष्ठींकडे अर्ज सादर केल्याचं समजतंय। यापैकी आता कोणाकोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। त्यांना एक जिंकण्याची आशा निर्माण झालेली आहे आणि ग्राउंड लेवल पण जमिनी स्तरावरती लोक काम करतात, कार्यकर्ते काम करतात। त्याच्यामुळे निश्चितच इच्छुकांची संख्या सुद्धा आमच्याकडे जास्त आहे। पण एक सकारात्मक गोष्ट अशी आहे की इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी सगळ्यांमध्ये भावना एकच आहे की आमचा उमेदवार कमळ आहे। ज्याला कोणाला तिकीट मिळेल तो आम्ही कमळाचा प्रचार करू, आम्ही महायुतीचा प्रचार करू आणि महायुतीची सत्ता आणण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून जे कोणी इच्छुक असतील त्यांना तिकीट मिळेल त्यांचा प्रचार बाकी सगळे जण करतील आणि महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल। आता जवळपास आमच्याकडे 500-550 उमेदवार इच्छुक आहेत, अर्ज भरलेले आहे। आता त्यामधल्या 300-350 उमेदवारांचे प्रदेशातून आमचे पदाधिकारी आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।